नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। साहित्याच्या माध्यमातून पु ल यांच्या विचारांनीच मी आजवर घडलो, अशी भावना प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी व्यक्त केली। 10व्या पुलोत्सवामध्ये प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, स्वप्नील जोशी, गीतकार गुरु ठाकूर, प्रसिद्ध गायक आनंद भाटे, नृत्यांगना शांभवी दांडेकर यांना पुलोत्सव तरुणाई सन्मान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मानपत्र, स्मृतिचिन्ह, शान श्रीकर, गुरु ठाकूर म्हणाले, लेखक असूनही पुलंबाबत बोलण्यासाठी शब्द सुचत नाहीत। खरं तर द्रोणाचार्य नावाचा पुरस्कार एकलव्याला मिळाला असता तर जसे झाले असते तसेच आज माझ्याबाबत होत आहे। मी पुलंना कधीच भेटलो नाही, पण साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांनी मी आजवर घडलो आहे। त्यामुळे द्रोणाचार्य रूपी पुलंच्या नावे एकलव्य रूपी मला हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे। फरक एवढाच आहे की द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला, पण पुलंनी अशी गुरुदक्षिणा मागितली नसती हे मात्र निश्चित, अशा शब्दात ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पुलकित होण्याचा आनंद घेत असल्याचे सांगत ठाकूर पुढे म्हणाले, नट कलावंताने मंचावर ऑस्कर घ्यायला जाणे आणि त्याबरोबर नोबेल पारितोषिकही मिळणे असा दुग्धशर्करा योग म्हणजे पुलंच्या नावाचा सन्मान बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते मिळणे आहे। पुलंचे व्यक्ती आणि वल्ली हा माझ्या आयुष्यातील वस्तुपाठच ठरला आहे, असेही ते म्हणाले। कलावंत मंचावर जावा आणि ऑस्कर घेण्यासाठी आणि तिथे त्याला कळावं की ऑस्कर सोबत तुम्हाला नोबेलही जाहीर झालं, तर त्याला जो आनंद होईल तो आता मला झाला। कारण बाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा मार्ग असल्याचे सांगत डॉक्टर जाधव म्हणाले, अष्टपैलू गुण असणाऱ्या पुलंनी सकल कलांचा आनंद स्वतः घेत रसिकांसाठीही उपलब्ध करून दिला। उदयोन्मुख कलाकारांना पुलंनी नेहमीच प्रोत्साहन दिले। पुलंनी दिलेली दाद ही त्या कलाकाराच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला आहे। पुलं आणि सुनीताबाईंचा मला लाभलेला सहवास ही माझ्या आयुष्यातील मर्मभंडातली ठेव आहे, असेही त्यांनी सांगितले। अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंनी आपल्या अष्टपैलू गुणांनी स्वतः तर सर्व कलांचा, सकल कलांचा आस्वाद तर घेतलाच, परंतु अनंत हस्तांनी तो आनंद द्विगुणित करून रसिकांवर त्यांची उधळण केली, पखरण केली। पुलंबद्दलचा आदर व्यक्त करणारा आणि सर्वाधिक कला प्रकारांना स्पर्श करणारा पुलोत्सव हा भारतातला एकमेव महोत्सव आहे। शब्दप्रभूंच्या नावाने मिळालेला हा सन्मान म्हणजे माझ्या नृत्यकलेचे पुलंनी केलेले कौतुक मी मानते, अशा शब्दात शांभवी दांडेकर यांनी आपली भावना व्यक्त केली। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुरस्कृत कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून पुलंना आदरांजली वाहिली।
माझी नार्को टेस्ट करावी असा अर्ज न्यायालयात दाखल केल्याची माहिती माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंदळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक म्हणून कार्यरत असताना आंदळकर यांनी शेट्टी खून प्रकरणी विजय दाभाडे याला अटक केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. आंदळकर यांनी केलेला तपास सीबीआयने नाकारला आहे. सीबीआयने या प्रकरणी IRB आंदळकर यांच्यासह तपासामध्ये सहभागी असणाऱ्या इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या गडावर छापे टाकून तपासणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आंदळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आंदळकर म्हणाले, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खुनाचा तपास करताना IRB कंपनीचे वीरेंद्र म्हैसकर, बांधकाम व्यावसायिक नितीन साबळे यांची चौकशी करण्याचे अधिकार तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रताप दिगावकर यांनी दिले नव्हते. सतीश शेट्टींच्या बंधूंनी संशय व्यक्त केलेले वीरेंद्र म्हैसकर, नितीन साबळे, क्षीरसागर मॅडम यांची चौकशी करण्याची जबाबदारी उपअधीक्षक दिलीप शिंदे, लोणावळ्याचे निरीक्षक लांजिले यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मला त्यांची चौकशी करण्याचे अधिकार प्रताप दिगावकर यांनी दिले नव्हते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः विजय दाभाडे यांची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. तपास अधिकारी दिलीप शिंदे यांनी तसे आदेश दिले. त्याप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला आहे. दाभाडे हा जामिनावर बाहेर आल्यानंतर दिशाभूल करत आहे असा आरोप आंदोळकर यांनी केला. तसेच सीबीआयने माझी नार्को टेस्ट करावी असा अर्ज न्यायालयामध्ये दाखल केला असल्याचे आंदळकर यांनी सांगितले. त्यामध्ये माझ्यावर जे आरोप करण्यात येत आहेत त्याबाबतचे प्रश्न सीबीआयने विचारावेत. तेलगीची नार्को टेस्ट ज्याप्रमाणे वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात आली त्याप्रमाणेच माझीही करावी. त्यातून मी निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल असंही आंदळकर यांनी नमूद केले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रतिमेचा प्रश्न असल्या कारणाने यामध्ये जो जामिनावर सुटलेला आरोपी विजय दाभाडे आणि इतर लोकांकडून जो आमच्या PI आंदळकर आणि टीम यांच्यावरती जो आरोप केला जात आहे या आरोपाचं खंडन करण्यासाठी आम्ही पॉलिग्राफ टेस्टला सुद्धा यापूर्वी मान्यता दिलेली आहे. आणि आता आमच्या घरजडत्या झाल्यानंतर आम्ही 1 अधिकारी आणि 2 कर्मचारी आणि मी स्वतः आम्ही नार्को टेस्टची मागणी केलेली आहे की जी टेस्ट ही TV वरून टेस्ट चालू असताना लाईव्ह दाखवावी, अन्यथा तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यानंतर कायद्यातनं त्याचा मार्ग काढून तो लोकाला जनसामान्य जनतेला दाखवावा, मीडियाला दाखवावा, जेणेकरून दुधाचं दूध पाणी होईल आणि यामध्ये आम्ही निष्कलंक आहोत हे जनतेसमोर येईल. ज्या वेळेला गुन्हा घडला त्यावेळेला कोल्हापूर रेंजचे माननीय धेवरे साहेब, IG प्रताप दिगावकर, ॲडिशनल SP पोकळे साहेब आणि DYSP कोकाटे, DYSP शिंदे साहेब आणि सर्व PI गोकावे, लंजिले, आंदळकर, बाकी काय असतील ते हे सर्व अधिकारी किंवा जिल्हा त्या ठिकाणी म्हणजे एकत्र आला होता. त्यानंतर त्याच्या तपासाच्या टीम करण्यात आलेल्या होत्या आणि FIR मध्ये IRB, साबळे, क्षीरसागर मॅडम आणि इतर ज्या लोकांवरती फिर्यादीनं संशय व्यक्त केला होता त्या सर्वांकडे सतीश शेट्टीचा मर्डर यांनी केलेला आहे का, तुमचा त्यामध्ये सहभाग आहे का, याच्या चौकशीचे सर्व अधिकार DYSP शिंदे आणि PI लंजिले लोणावळा शहर यांच्याकडे देण्यात आलेले होते आणि त्या सर्वांचे स्टेटमेंट त्यांनी घेतलेले, त्यांच्याकडे केलेली चौकशी यांचे जबाब त्या गुन्ह्याच्या कागदपत्रामध्ये आहेत. यांच्याकडं आमच्याकडं फक्त रेकॉर्डवरले जे गुन्हेगार आहेत या पद्धतीचे गुन्हा करणारे आरोपी जे आहेत आणि ह्याच्याबरोबर सतीश शेट्टी यांच्याबरोबर ज्याची दुश्मनी आहे याचा रेकॉर्ड पाहून, कॉल डिटेल्स पाहून त्यांच्याकडे चौकशी करण्याचे अधिकार LCBला देण्यात आलेले होते. त्यांच्या संदर्भामध्ये जे रेकॉर्डवर आलेलं आहे त्यांच्यावरती दखलपात्र जवळजवळ 8 ते 9 गुन्हे एकमेकांमध्ये आहेत आणि त्यामध्ये 307 सारखी केस त्याची पत्नी आणि ते आरोपी असताना ती सेशन कमिट नुकतीच झालेली होती आणि सतीश शेट्टी यामध्ये माघार घेणार नाही याची खात्री वकील साहेबांना होती. त्याचप्रमाणे त्यांनी 2 वेळेला यांना मारण्याची सुपारी दिलेली होती, त्याची रंगीत तालीम करून त्या आरोपीला दाखवलेली होती आणि असं असताना त्या दोघांनाही नवरा बायकोना दाभाडेना तडीपार करावं 2 वर्षासाठी म्हणून सतीश शेट्टी त्याचा फॉलोअप घेत होते आणि डिसेंबर 2009ला त्यांनी DYSP कोकाटे साहेबांकडे माहितीच्या अधिकारातून अर्ज करून या दोघालाही विजय दाभाडे आणि त्याच्या पत्नीला पुणे ग्रामीण जिल्ह्यातनं तडीपार करा असा फॉलोअप चालू होता. यावरून आणि इतर काही माहिती मिळाली, ज्यांना सुपारी दिली होती त्यांचे पुढे जबाब झाले आणि वरिष्ठापुढे ते मांडण्यात आलं आणि वरिष्ठापुढे मांडण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि अटक ही सुद्धा त्यातले तपासी अंमलदार हे दिलीप शिंदे साहेब आहेत यांनी केली आणि आम्ही रिपोर्ट सोबत त्यांच्या पुढे जी काय आहे आम्हाला काय वाटतं त्या पद्धतीने त्यांच्या पुढे मांडलं आणि त्यावरून त्यांनी अटक केलेली आहे आणि आजही
आम्ही चार्जशीट दिल्यानंतर, चार्जशीट हे दिलीप शिंदे साहेबांनी हायकोर्टच्या परवानगीनं दिलेलं आहे आणि हायकोर्टच्या परवानगीनं चार्जशीट दिला असताना अद्याप दुसरे आरोपी अजून निष्पन्न नाही आहेत, परंतु आमच्या दृष्टिकोनातनं जे आमच्या समोर आलं ते आम्ही कोर्टापुढे मांडलेलं आहे आणि त्याच्या आधारावरती कोर्टाने सुद्धा चार्जशीट करण्याला परवानगी दिलेली आहे. त्याप्रमाणे चार्जशीट सीबीआयने ज्याप्रमाणे सतीश शेट्टीच्या भावाने ज्या वेळेला अफिडेव्हिट दिलं त्याच वेळेला आमचे 13 कर्मचारी, इतर काही लोक म्हणजे IRBचे असतील, कुठले असतील, यामध्ये आम्हाला संशयित आरोपी म्हणून त्यांनी त्यावेळेला ट्रीट केलेला आहे आणि त्याप्रमाणे आमची पॉलिग्राफ झाली. आजही त्यांनी आमच्या घरझडत्या घेतल्या आणि घरझडत्यामध्ये आमच्याकडे काही चेक पुस्तक असतील, काही म्हणजे व्यवहाराची कागदपत्र असतील, ती कागदपत्र आणि कवटाळे PSI API यांच्या घरून काही लाख सव्वा लाखाची रक्कम जी त्यांच्या मुलाची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रकारची कागदपत्र मला वैयक्तिक C नोट प्रमाणे 57 माझे सर्टिफिकेट होते, ते सर्टिफिकेट सहित अजून काही त्यांच्याकडे जे मिळालेलं आहे त्याप्रमाणे कागदपत्र आणि रिपोर्ट्स वगैरे त्यांनी त्यामध्ये जप्त केलेले आहेत. कमानी ऑइल इंडस्ट्रीजने तांदळाच्या कोंडापासून बनवलेले रिसो नावाचे 100% शुद्ध खाद्यतेल सादर केले आहे. कमानी ऑइल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने नुकताच पुण्यात तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेले 100% शुद्ध तेल रिसो दाखल केले. तांदळाच्या गिरण्यांमधून मिळणाऱ्या तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेले हे तेल हे मूल्यवर्धित खाद्यतेल आहे. पोषण तज्ज्ञांनी जगातील सर्वात आरोग्यपूर्ण असे खाद्यतेल किंवा हृदयासाठी आरोग्यपूर्ण असे तेल संबोधले आहे. या तेलाचे फायदे ग्राहकांनाही समजू लागले आहेत. तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेले 100% शुद्ध तेल रिसो सध्या महाराष्ट्र आणि भारताच्या पश्चिम विभागात उपलब्ध आहे. तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेले तेल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स प्रमाण कमी करणारे नैसर्गिकरित्या उपलब्ध अँटीऑक्सिडंट असलेल्या ऑरिझेनॉलने समृद्ध आहे. हा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय आणि भारतीय स्तरावर करण्यात आलेल्या अनेक अभ्यासांवर आधारित आहे. कमानी ऑइल्सचे सहाय्यक उपाध्यक्ष राजीव भेरे म्हणाले, तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेले नवीन तेल रिसो दाखल करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आहे. या तेलामुळे घरी बनवलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच कुटुंबाच्या तब्येतीचीही काळजी घेतली जाणार आहे. रिसो हे भौतिक परिष्करणाच्या नवीनतम प्रक्रियेने त्याने बनलेले आहे. तसेच हे चवविरहित आणि गंधविरहित आहे, ज्यामुळे अन्नाची नैसर्गिक चव आणि स्वाद अनुभवण्यास मिळतो. तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेल्या तेलाच्या बाजारपेठेमध्ये प्रतिवर्ष 9 लाख टन इतकी उलाढाल होते, ज्यापैकी ग्राहक शाखा ही प्रति महिना 75 कोटी रुपये किंवा 7,500 टन इतकी आहे आणि जी प्रतिवर्षी 15 ते 20% इतक्या दराने वाढत आहे. रिसोची सध्याची क्षमता ही प्रतिवर्षी 1200 टन इतक्या दराने वाढत आहे, जी 3600 टन इतकी वाढवता येऊ शकते. यापैकी रिसो दाखल केल्यानंतर येत्या 2-3 वर्षात जवळपास 25% वाटा काबीज करण्याचा आमचा मानस आहे, असेही ते म्हणाले. हे भाताच्या कोंड्यापासून बनलेलं उत्पादन आहे आणि हे आपण खोपोलीमध्ये पॅक करतो. भाताच्या कोंड्यामध्ये 18 ते 22% तेल असतं आणि हे भाताच्या कोंड्यापासून काढलेलं एक तेल आहे, नैसर्गिक तेल आहे. ह्याला पुढे रिफाईन केलं जातं आणि हे खाण्यासाठी एक उत्तम तेल संशोधनाच्या द्वारे सिद्ध झालेलं आहे. आपले जे ट्रेडिशनल म्हणजे आपले जे पारंपरिक तेल आहेत, जसं शेंगदाणा आहे किंवा मोहरीचं तेल आहे किंवा खोबऱ्याचं तेल आहे, तिळाचं तेल आहे, ही तेलं तर आहेत. त्यानंतर मग जेव्हा तेलाचं शॉर्टेज व्हायला लागलं तेव्हा नंतर मग पाम तेल आलं, सूर्यफूल आलं, सोयाबीन आलं, नंतर परदेशातनं आपल्याकडे ऑलिव्ह ऑइल आलं. पण ह्या सगळ्यांमध्ये आणि ह्या पर्टिक्युलर तेलामध्ये जे भाताच्या कोंड्यापासून ज्याला काढलं जातं, ज्याला राईस ब्रान ऑइल म्हटलं जातं, एक महत्त्वाचा घटक जो राईस ब्रानमध्ये आहे ज्याला ओरॉइझनॉल म्हटलं जातो, हा एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे आणि हा जो अँटीऑक्सिडंट आहे हा बाकी कुठल्याही तेलांमध्ये अवेलेबल नाही आहे. हेल्थच्या दृष्टीने सर्वोच्च दर्जा आहे. म्हणजे इनफॅक्ट असं म्हटलं जाईल की हे भारताचं ऑलिव्ह ऑइल आहे. दुसरं, आपण बरंचसं तेल आयात करतो. आपल्याला म्हणजे आपल्या भारतात जेवढं तेल खाल्लं जातं त्याच्यापैकी 40% तेल आपण आयात करतो आणि भारत हा जागतिक स्तरावर नंबर 1 आहे भाताच्या प्रोडक्शनमध्ये. आणि हा जो कोंडा निघतो हा आपण पूर्वी गुरांना द्यायचो, कोंड्याची भाकरी पण बनायची, कोंडा गुरांना पण द्यायचो. आणि महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली आपल्या साऊथ महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेवढं रायगड, रत्नागिरी, जिकडे सगळीकडे भात होतो
SNDT विद्यापीठाच्या खाद्यतेले विशेषतः तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेल्या तेलावर फूड सायन्स अँड न्यूट्रिशन विभागाच्या डॉक्टर मीना मेहता म्हणाल्या, तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेले तेल हे व्हिटॅमिन ई कॉम्प्लेक्स, टोकोफेरॉल्स आणि गॅमा ओरिजिनॉल या नावाने ओळखले जाणारे अँटीऑक्सिडंट असणाऱ्या टोकोट्रायनॉल्स, उच्च प्रमाणावर उपस्थित असलेल्या फिटोस्टेरॉल्स, पॉलिफिनॉल्स आणि स्क्वालिन यांनी समृद्ध असते. याच अँटीऑक्सिडंट्समुळे इतर खाद्यतेलांची तुलना करता तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेले तेल अधिक काळ टिकते. ही संयुगे पोषणात्मक रीतीने अधिक उपयुक्त असतात. टेकोफेरॉल्स आणि टोकोट्रायनॉल्स यांचा समृद्ध स्रोत असतात. त्यामुळे तांदळाच्या कोंड्यापासून बनवलेले तेल हे फक्त स्निग्धाम्लांनी युक्त नसून अँटीऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषक द्रव्यांचा समृद्ध स्रोत आहे, असेही त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन फलटण येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून हे संमेलन सातारा जिल्ह्यातील फलटण येथे होणार आहे, अशी माहिती मसापाचे प्रमुख कार्यवाह प्राध्यापक मिलिंद जोशी आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 23 ते 27 नोव्हेंबर दरम्यान फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये हे संमेलन होणार असून मुख्य संमेलन 25 ते 27 दरम्यान रंगणार आहे. संमेलनाचे उद्घाटन 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते होईल. या प्रसंगी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, मसापाचे विश्वस्त उल्हास पवार उपस्थित राहणार आहेत. संमेलनात ग्रंथ प्रदर्शन, निमंत्रितांचे कवी संमेलन, मान्यवरांच्या मुलाखती, कथाकथन, परिसंवाद, नवकवींचे कवी संमेलन इत्यादींचा समावेश आहे. दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघरापासून विचारज्योतीने संमेलनाला प्रारंभ होईल. त्यानंतर ग्रंथदिंडी आणि शोभायात्रेने मुख्य संमेलनाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. दिवाळीसाठी फटाक्यांचे स्टॉल सध्या शहर आणि उपनगरात सुरू झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणमुक्त दिवाळीचा नारा शाळांसह घराघरांमधून घुमत असल्यामुळे इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र बालचमू म्हणले की त्यांची दिवाळी फटाक्यांशिवाय शक्य नसते. त्यामुळे विविध प्रकारचे फॅन्सी फटाके बाजारात आले आहेत. सध्या शहरात सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर आदी भागात फटाक्यांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले आहेत. 500 ते 200 शॉट्सचे दिलखुश, मनपसंद, ऑडगल, फरारी, हुडी बाबा, होलिका, हॉलिवूड पार्क, एन्जॉय, 21 सेंचुरी, मेला, मास्टर आदी फॅन्सी फटाक्यांच्या प्रकारांना सध्या मागणी वाढली आहे. पूर्वी जास्त क्षमतेचा आवाज करणाऱ्या ॲटम बॉम्बना खूप मागणी होती, त्यासाठी स्पर्धा चालायची. मात्र आता इको फ्रेंडली दिवाळीची संकल्पना रुजायला लागल्यामुळे कमी आवाजाच्या आणि प्रदूषण कमी करणाऱ्या शोभेच्या म्हणजेच फॅन्सी फटाक्यांकडे नागरिकांचा आणि बालचमूंचा कल वाढला आहे. यात सुमारे 70 ते 80 प्रकार आहेत. बॉम्बमध्ये जंगली, सुपर किंग अशा प्रकारांना भरपूर मागणी आहे. फटाक्यांमध्ये यावर्षी 10-20% दरवर्षी नेहमी वाढ होते, पण ते एखाद्या आयटममध्ये होत असते. यावर्षी सरसकट सगळीकडे भाव वाढलेले आहेत. ग्राहकांची मागणी यावेळेस म्हणजे यावेळेसचं तर अजून गिराईक चालूच नाहीये. मागच्या वर्षीपासून असं एकंदरीत लहान मुलांच्या बाबतीत दिसून आलं की बाबा फॅन्सी फटाके ज्याला त्याला हवेत, छोटा का व्हायना फॅन्सी फटाका हा हवा आहे. पूर्वी ॲटम बॉम्ब लोकांची मागणी असायची, पण आता हे म्हणजे पालक लोकच सांगतात आवाजाचे फटाके नको, तर शोभेचे उडणारे जास्ती द्या, असा एक विषय येतोय. आणि लहान मुलंही जास्ती करून फॅन्सी फटाक्यांची मागणी करतात. ह्या वर्षी अजून तरी ॲटम बॉम्बची जी मागणी आहे, जे पूर्वी ॲटम बॉम्ब यायचे त्यापेक्षा आता कमी स्वरूपात ॲटम बॉम्ब यायला लागलेले आहेत. एखाद दुसरा ॲटम बॉम्ब हा आवाजच्या पलीकडे जातो, नाही असं म्हणता येणार नाही, तो जातो. पण येतानाच माल आता थोडा आमच्याकडं कमी ह्याचा आलेला आहे. तोही माल आहे, आवाजाचाही माल आहे, अशातला भाग नाहीये. पण जशी लोकांची मागणी होती तसं आम्ही ॲडजस्ट करतो. मागणी नाही होतं कसं की काही लोक आता जसं काही लोक फॅन्सीची मागणी करतात तसं काहींना आवाजाची हौस आहे. असं म्हणता येत नाही की बाबा आवाजाचे फटाके कंप्लीट बंद झालेले आहेत, असं नाही आहे. पूर्वी जी 1000 रुपयामध्ये भरपूर फटाके यायचे, आता 1000 रुपयात जर तुम्ही फटाके घ्यायला गेलात तर तुमच्या 2 पिशव्या, पूर्वी 4 पिशव्या जर येत असतील तर आता 2च पिशव्या येतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुणे पांजरपोळ संस्था यांच्या वतीने वसुवारस दिनानिमित्त शनिवार दिनांक 10 रोजी शहरात 100 ठिकाणी गोपूजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती संघाच्या संभाजी भागाचे संघचालक प्रमोद डोरले आणि पुरुषोत्तम लडला यांनी दिली. कमला नेहरू उद्यान, मृत्युंजय मंदिरासमोर, डहाणूकर कॉलनी येथील श्रीराम मंदिर, लोकमान्य कॉलनी, गणंजय सोसायटी, अक्षय फूड पार्क, अतुल नगर, कर्वे नगर यासह 100 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र लुंकड आणि प्रल्हाद राठी उपस्थित होते. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.